नाश्त्याला बनवण्यासाठी एकदम झटपट रेसिपी। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथं मी ना 1 वाटी रवा घेतलेला आहे। बघा, ज्या वाटीने आपण रवा घेतला ना त्याच वाटीने ना 1 वाटी रवा घेतलाय, तर अर्धी वाटी दही टाकायचं। दही पण ना ताजं टाकायचं, जास्त दिवसाचं दही ना आंबट असतं। 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही टाकूया। अर्धी वाटी दही टाकलं की टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। मीठ टाकल्यानंतर आहे ना छान मिक्स करून घ्यायचं सर्व। दही टाकून आहे ना मिक्स करून घेतलं। टाकूया थोडंसं पाणी। रवा भिजण्यासाठी पण लागतं ना, पाणी टाकून आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असं याच्यावरती आहे ना झाकण ठेवून हे आपल्याला 20 मिनिटं तरी रवा छान भिजवून घ्यायचा। इथे ना रवा आपलं भिजत ठेवला होता बघा, 15 ते 20 मिनिटं झालेत। 15 ते 20 मिनिटं तरी रवा छान असा भिजवून घ्यायचा। आपण त्याच्यामध्ये रवा भिजतोय ना तोपर्यंत मी थोड्याशा आहे ना भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। इथे घेतलेली आहे एक छोटी शिमला मिरची, अशी कट करून घेतलेली आहे, ती पण टाकूया। आणि ना एक मिरची घेतलेली बारीक चिरून, आणि एक गाजर ते पण बारीक कट करून घेतलेलं आहे। टाकूया थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली। लगेच आहे ना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, लागलं तरच। आपल्याला आहे ना रवा छान असा भिजलेला आहे बघा, आणि घट्ट पण झालाय। लागलं तर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। मिक्स करून घेतलं व्यवस्थित भाज्या टाकून। असं वाटतंय ना की थोडंसं आहे ना हे मिश्रण घट्ट आहे, थोडं पाणी टाकू आपण, एकदम 2 ते 3 चमचे। आपण इडलीचं कसं बॅटर बनवून घेतो ना तसंच बनवून घ्यायचं हे इडलीच्या ह्याच्यासारखं, मिश्रणासारखं। अजून 1 चमचेभर पाणी लागेल। एकदम पाणी टाकायचं नाही, लागलं तरच घ्यायचं पाणी। मीठ तर आपण टाकलेलंच आहे चवीपुरतं। बघा आता हे व्यवस्थित झालेलं आहे, मिक्स करून घेतलं। असं पाहिजे आपल्याला हे, एवढं घट्ट। आता त्याच्यामध्ये टाकूया एकदम थोडंसं आहे ना, पाव चमच्यापेक्षा पण एकदम कमी बेकिंग सोडा। सोडा जास्त पण नाही टाकायचा, त्याच्यावरतीच टाकूया थोडंसं पाणी। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ पटकन। 2 मिनिटं आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोडा टाकल्यानंतर। सोडा टाकल्यानंतर आहे ना मिश्रण आहे ना हलकं होतं थोडंसं। तयार झालेलं आपलं हे मिश्रण आहे बघा। हे मिश्रण तर आपलं तयारच झालेलं आहे। त्याच्यासाठी ना मी इथं घेतलेले 3 वाट्या, वाट्यांमध्ये बनवायचं आपल्याला बघा। 3 एकसारख्या अशा वाट्या घ्यायच्या। वाट्यांना ना आतून थोडंसं तेल लावून घेऊया ब्रशने। थोडं थोडंच तेल लावायचं, म्हणजे ना वाटीला खाली मिश्रण चिटकणार नाही, आणि एकदम सोप्या पद्धतीने ना वाटीचं सर्व असं निघून येईल। तिन्ही पण वाट्यांना ना असं तेल लावून घ्यायचं। मी जी जाळी घेतलेली आहे ना हे ठेवण्यासाठी, त्याच्यामध्ये 3च वाट्या बसतात। मिश्रण टाकून घेऊ तिन्ही पण वाट्यांमध्ये ना थोडं थोडं टाकायचं। लय फुल नाही भरायची वाटी ही। चमचा थोडासा मी ना आता मोठा घेतलेला आहे। प्रत्येक वाटीमध्ये ना थोडंसं अर्धच टाकायचं, जास्त पण नाही। बरोबर भरून घेतलेले आहेत। तर त्याच्यावरती आहे ना एकदम थोडं थोडं
लाल तिखट असं टाकून घ्यायचं, काश्मीरी लाल तिखट. दिसायला पण थोडंसं छान दिसतं. एकदम थोडं थोडं टाकलेलं आहे. गॅसवरती आहे ना मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी असं ठेवायचं ना की आपण ही चाळणी ह्या पाण्यामध्ये ठेवणारच नाही कढईवर, तर त्याच्यावरती आहे ना चाळणीला पाणी लागलं नाही पाहिजे. असं थोडंसं खाली पाणी टाकायचं. इथं मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. एवढं पाणी आपल्याला पुष्कळ होईल. त्याच्यावरती ठेवूया ही चाळणी. छान पाणी गरम करून घ्यायचं आणि आता आपल्याला त्याच्यावरती ठेवायचे आहे आपल्या ह्या वाट्या. वाट्या ठेवून झाल्या की त्याच्यावरती ना झाकण ठेवून आपल्याला हे 20 मिनटं छान वाफवून घ्यायचं. तोपर्यंत आहे ना आपण एक चटणी बनवून घेऊ. मस्त हिरवी चटणी बनवायची आपल्याला चटपटीत. त्यासाठी घेतलेले आहे इथं मी 2 चमचे भाजलेली डाळ, थोडासा पुदिन्याची पानं आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, आणि ते ना थोडीशी देठासकटच कोथिंबीर मी घेतलेली आहे, ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. देठ वगैरे असली ना कोथिंबीरची असं चटणीसाठी हे घ्यायचं. इथं घेतलेले फक्त 1 लसूण पाकळी लागणार आहे आपल्याला, आणि त्यासोबतच टाकूया अर्धा इंच आलं. आणि इथं मी ना 3 मिरच्या घेतल्यात. ह्या थोड्याशा मीडियम तिखट आहेत, पण तिखट आहेत ह्या मिरच्या. छान चटपटीत चटणी होणार आहे बघा. 3 मिरच्या आहे ना अशा मोडून टाकायच्या थोड्या. थोडीशी जिरी टाकली की टाकूया चवीपुरतं मीठ चटणीला. मीठ टाकून आहे ना टाकूया थोडं 2-3 चमचे पाणी. तो बारीक चटणी वाटून घेऊ. झालेली आहे बघा, अशी चटणी बारीक करून घेतलेली आहे. चटणी ना आपण वाटीमध्ये काढून घेऊया. तडका पॅनमध्ये ना 2 चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी मोहरी. मस्त कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यासोबत आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा थोडीशी उडीद डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ. छान भाजले ना तर चटणीमध्ये मस्त लागतात ते. 1 मिरची बारीक कट करून घेतलेली, आणि टाकूया थोडीशी कढीपत्त्याची पानं. तेल छान तापल्यामुळे ना व्यवस्थित आपली ही फोडणी छान अशी भाजलेली आहे. आता टाकूया ह्या चटणीवरती. तयार झाली आपली मस्त इडली सोबत पण खाण्यासाठी आहे ना अशी एकदम झटपट चटणी बनवू शकता तुम्ही. तर इथे ना 20 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद करून टाकला मी. पाहूया. थोडीशी ना अशी काडी घ्यायची. मी इथे ना कढीपत्त्याची काडी घेतली बघा. आपण चेक करून पाहू. एकदम क्लीन काडी निघालेली आहे आपली. इथं हे ना छान मस्त वाटीमध्ये बनवलेली रवा इडली तयार आहे. थंड करून घेऊ. सगळीकडून आहे ना वाटीत थोडीशी अशी मोकळी करून घ्यायची. अजिबात वाटीला चिटकलेलं नाही, आणि मस्त आपले ना इडलीसारखं एकदम मऊ मऊ नाश्ता इथं तयार आहे. सर्व असंच काढून घेऊया. बघा किती छान मस्त एकदम झटपट आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. त्याच्यासोबत आहे ना खाण्यासाठी आपण मस्त चटपटीत चटणी पण बनवलेली आहे. मुलांच्या टिफिनला जरी दिलं ना तरी मुलं आहे ना खूप आवडीने खातील. याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या वगैरे सर्व काही टाकलेलं आहे. बघा किती छान मस्त इडलीपेक्षा पण आहे ना एकदम मऊ मऊ झालेले आहेत. तुम्हाला घेतलं तोडून पण दाखवते. किती छान अशी त्याला जाळी पण आलेली आहे बघा.
तर 1 वाटी रव्यापासून आहे ना हा मस्त आपण चटपटीत नाश्ता बनवलेला आहे. तर तुम्ही पण नक्की आणि ना असेच मस्त नवीन रेसिपी बघण्यासाठी आहे ना सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा टेस्टी नाश्ता आहे ना एकदा नक्की बनवून बघा. असं जर हिरवी मस्त चटपटीत चटणी असेल ना तर खूपच छान लागतं हे. तर ही नाश्ता बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.